नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तेही सुंदर, देखण्या आणि सोप्या रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी अशा 4 लाईन ओढून घेतलेल्या आहेत, 2 मोठ्या आणि 2 छोट्या. आणि त्यावरती आपण असे एका साईडला तुरे काढून घेतलेले आहेत आणि सेम तुऱ्याच्या साईडने अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. अगदी सुंदर रांगोळी आहेत आणि तुम्हाला नक्कीच सगळ्या रांगोळी आजच्या भागातल्या आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे बघा, आपण हलकासा रांगोळी भरून घेतलेली आहे पांढरी इथे आणि त्यामध्ये असे डॉट्स दिलेत आणि एका साईडने लाल रांगोळीचे 2 डॉट्स दिलेत आणि एका साईडने पिवळ्या रांगोळीचे 2 डॉट्स दिलेत. आणि जी आपण पाकळी काढली होती त्याच्या साईडला आपल्याला 2-2 असे तुरे काढून घ्यायचे आहेत. खूप सिंपल रांगोळी आहे, सोपी रांगोळी आहे आणि एकदम देखणी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल मैत्रिणींनो. अशाच रांगोळी रोज रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा करा. तुम्हाला अशाच रांगोळी रोज नवनवीन पाहायला मिळतील. आपल्या रोजच्या भागामध्ये कमीत कमी 5 रांगोळी, 6, 7, 8 मी अशा रांगोळी अपलोड करत असते. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर पहिली आपली रांगोळी इथे काढून झालेली आहे. इथे आपण दुसरी रांगोळी काढतो आहे. थोडे मोठ्या साईजचे आपण असे 3 डॉट्स दिलेत पांढऱ्या रांगोळीने आणि त्याला मी ते वाटीच्या सहाय्याने प्रेससुद्धा करून घेतले. तुम्ही हातानेसुद्धा प्रेस करू शकता आणि बोटाच्या सहाय्याने आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. हे चक्र सहज सगळ्यांना जमतात. एखाद्याला जर अवघड जात असतील तर तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस करा, तुम्हालासुद्धा सहज जमून जातील. काहीच नाही, हलक्या हाताने प्रेस आपल्याला राऊंड ओढून घ्यायचा आहे. सहजच तिथे असं चक्र तयार होतं आणि त्या चक्राच्या साईडने आपल्याला अशा 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामधोमध मी ते निळ्या रांगोळीने 1 डॉट दिला आहे. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रांगोळीनेसुद्धा देऊ शकता इथे. तर हे बघा, मी इथे लाल रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेत आणि पांढऱ्या रांगोळीनेसुद्धा असे 3-3 डॉट्स देते. तर मैत्रिणींनो, ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर सध्या चालू असलेला अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, या महिन्यामध्ये न काढणारे सुद्धा देवासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर आपल्या दारामध्ये रांगोळी आवर्जून काढतात. पूर्वीच्या काही महिला आहेत त्या काही अशा महिन्यामध्ये न चुकता, श्रावण महिना असू देत, शिवरात्रीचा महिना, चातुर्मास आणि अधिक मास, काही काही महिला या महिन्यामध्ये उपवास देखील करतात आणि रांगोळीसुद्धा न चुकता रांगोळी काढत असतात. तर अधिक मासामध्ये सगळ्याच गोष्टींना खूप सारं महत्त्व असतं. त्याचप्रमाणे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त केली जाते. या महिन्यामध्ये देवांचं नामस्मरण, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं जातं. शक्य असल्यास दानधर्मसुद्धा या महिन्यामध्ये जास्तीत जास्त केला जातो. या महिन्यामध्ये ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा केला जातो. गरजूंना मदत केली जाते, दानधर्म केला जातो. सगळ्या देवदेवतांना धोंडे दाखवले जातात. त्यामध्ये अनारसे, बताशे, मैसूर पाक, ज्या पदार्थांना जाळी पडलेली असते हे पदार्थ आपण धोंडे म्हणून देवांना, गायींना खाऊ घालत असतो. तर गायीचीसुद्धा या महिन्यामध्ये विशेष अशी पूजा केली जाते, गायींची आरती केली जाते. काही महिला असतात त्या हा पूर्ण महिना, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास हा पूर्ण गायीची पूजा करतात. गाईला वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 33 असे धोंडे म्हणून त्यांना खायला घालतात. तर यानेसुद्धा एक वेगळ्या प्रकारची आपण केलेली भक्ती, दान, पुण्य, कर्म तर या सेवेने अधिक पटीने आपल्याला मिळते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने होईल तेवढं अधिक महिन्यामध्ये शक्य होईल तेवढ्या पद्धतीची पूजा करत असतं. या महिन्यामध्ये दानधर्माला अधिक महत्त्व आहे. तर चला, ज्यांना जसं जमेल तसं आपण सर्वांनी पूजा करायची, जसं होईल तसं आपण नामस्मरण करायचं. तर इथे बघा, आपली रांगोळी ही सुद्धा आता काढून होत आहे. 3 ते 2 या ठिपक्यांपासून आपण ही रांगोळी काढलेली आहे. अतिशय सोपी रांगोळी आहे आणि देखणीसुद्धा आहे. फक्त ठिपक्यांपासून पारंपरिकच रांगोळी काढतात असं काही नाही. पारंपरिक रांगोळीसुद्धा नवीन आपण थोडीशी डिझाईन देऊन त्याला डेकोरेट केलं का एकदम नव्या प्रकारे आणि एकदम आकर्षक अशी रांगोळी तयार होत असते. तर इथे बघा, 3 ते 2 ठिपक्यांपासूनच आपण सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे. अगदी सोपी आहे आणि दिसायला एकदम मनमोहक आहे. तर आपण जे तुरे काढले त्यावरती लाल रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊयात आणि त्याला हलक्या हाताने आपण थोडंसं मागच्या साईडला सुद्धा ओढून घेऊन इथे असं एक फूल तयार करूयात. तर आपण इथे अजून एक तुरा तिथे काढून घेऊयात पांढऱ्या रांगोळीने.
तर ही सुद्धा रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा दारामध्ये रोज रोज नवीन रांगोळी काढत राहा. रांगोळीमुळे घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक भाव निर्माण होत असतो. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. आजच्या भागातल्या रांगोळी नक्कीच तुम्हाला सगळ्या रांगोळी आवडल्या असतील अशी आशा करते. आणि सगळ्यात जास्त रांगोळी कोणती आवडली हे सांगायला विसरू नका. तर इथे आपण कमळ फुलांची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी मधली अशी एक पाकळी काढून घेतलेली आहे. तर कमळसुद्धा दिसायला एवढं नाजूक असतं, अगदी चिखलामध्ये उमलूनसुद्धा तो आपलं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडत असतो. एकदम पारदर्शक आणि एकदम सुंदर कोवळं, अगदी मनाला भावेल असं चिखलात उमलूनही त्याची जी काही आपल्यासमोर मोत्यासारखं फूल तयार होऊन उभं राहतं. तर हे बघा, आपण तिन्ही साईडने अशा पाकळ्या, गोल पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आपण 3-3, आणि त्यासुद्धा आपण हलक्याशा इथे भरून घेतलेल्या आहेत पांढऱ्या रांगोळीने. अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे पांढरा रंग भरायचा आहे. तुम्ही इथे गुलाबीसुद्धा रंग भरू शकता. मी पांढरा रंग दिलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही गुलाबीसुद्धा रंग इथे भरू शकता, कमळाच्या फुलाचा असतो तसा. आणि दोन्ही साईडने मी असे तुरे काढलेत आणि इथे व्यवस्थित आकारसुद्धा करून घेते. हवेमुळे रांगोळी स्प्रेड होते, त्यामुळे आकार डबल द्यावा लागतो. तर आपण इथे सुद्धा असे 3 लाल रांगोळीने आणि 1 पिवळ्या रांगोळीने असा डॉट्स देऊयात, आणि वरतीसुद्धा पिवळ्या रांगोळीने आणि लाल रांगोळीने 1-1 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा मैत्रिणींनो रांगोळी अगदी साधी, सोपी, सिंपल काढून झालेली आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. ज्यांना रांगोळी येत नाहीत त्यांनी पहिले अगदी सोप्या रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला सहज रांगोळी येतात. आणि रांगोळी जसजशा आपण रांगोळी काढत जातो तसतसा आपला हातसुद्धा वळत जातो. त्यामुळे प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते. ज्यांना रांगोळी येतात त्यांना तर कोणतीही रांगोळी काढता येतेच, पण ज्यांना रांगोळी येत नाहीत त्यांच्यासाठी सांगते, अगदी सोप्या रांगोळीपासून सुरुवात केली का नक्कीच तुम्हालासुद्धा छान रांगोळी काढता येतात आणि हातसुद्धा तुमचा वळतो त्या पद्धतीने. अगदी छोट्या छोट्या रांगोळी देवघरात, तुळशीसमोर, दारासमोर काढल्या का एकदम छान रांगोळी तुम्हालासुद्धा काढता येतील. आणि त्यासुद्धा रांगोळी अगदी सोप्या सोप्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला जर त्या काढायच्या असतील तुम्ही तीसुद्धा व्हिडिओ पाहू शकता, पहिले अपलोड केलेले. तरी ते आपण आता शेवटची रांगोळी काढतोय. 3 ते 2 डॉट्स देऊन मी इथे असं एक स्टार तयार करून घेतलं आहे. तर मैत्रिणींनो, अशाच रोज रोज रांगोळी, नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच रोज रोज रांगोळी पाहत राहा, रांगोळी काढत राहा, रांगोळी शिकत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.